तर आपल्याला पारू या मालिकेमध्ये असं पाहायला भेटणार आहे की आदित्य पारू सोबतची मैत्री तोडणार आहे आणि पारू सुद्धा घर सोडून जाणार आहे। तर काय आहे सविस्तर माहिती चला जाणून घेऊया। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। किर्लोस्कर कुटुंब सगळे हॉलमध्ये जमा झालेले असतात, तो खूप आनंदी असतात की त्यांचा लोगो त्यांना परत मिळाला। पण आदित्यला मात्र समजलेलं असते की त्या ठिकाणी पारूच आली होती आणि पारूनेच त्या ठिकाणी तिचे डोळे मॅच केलेले आहेत आणि त्याला वाटत असतं की प्रीतमने आणि पारूने मिळून ही आयडिया केलेली आहे आणि त्यामुळेच त्याला प्रीतमचा खूप राग आलेला असतो आणि हॉलमध्ये सगळे असताना तो प्रीतमवर ओरडतो आणि रागामध्ये तो तिथून निघून जातो। प्रीतम पारूला म्हणतो की त्या मुलीने आम्हाला चेहरा दाखवला नाही, पण त्या मुलीने एक खूप मोठी चूक केली। ती मुलगी ऑटोमध्ये बसताना आम्ही तिचा चेहरा पाहिला आणि हे ऐकल्यानंतर पारूला खूप मोठा धक्का बसतो। आदित्य मात्र त्याच्या रूम मध्ये विचार करत बसलेला असतो की मी प्रीतमवर ओरडायला नको होतं आणि मग प्रीतमला बोलण्यासाठी तो त्याच्या रूम मध्ये येतो आणि तो तिथे आल्यावर पारू आणि प्रीतमचं बोलणं ऐकतो। पारू म्हणते या संकटातून बाहेर येण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागले याची तुम्हाला कल्पनाच नाही आणि हेच आदित्य ऐकतो आणि आदित्यचा पूर्णपणे विश्वास बसतो की हा प्लॅन प्रीतमचा आणि पारूचा आहे। त्यामुळेच आदित्य प्रीतमवर आणि पारूवर खूप ओरडतो। तो म्हणतो तुम्ही दोघांनीही माझा विश्वासघात केलेला आहे, कंपनीचं जेवढं नुकसान व्हायचं होतं तेवढं होऊ द्यायचं होतं, पण तुम्ही असा माझ्यासोबत विश्वासघात नव्हता करायचा। आणि मग हा भाग इथे संपतो आणि मग पुढच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटणार आहे हे ऐकून पारूला खूप वाईट वाटलेलं असतो व ती घर सोडून जाणार असते आणि मग प्रीतम आदित्यकडे धावत येतो। आदित्यला म्हणतो की पारू घर सोडून जाते आणि आदित्य रागामध्ये म्हणतो जाऊ दे तिला जायचं असेल तर, आणि हे पारू बाहेरून सर्व काही ऐकत असते। त्यामुळेच आता पारू घर सोडून जाते। तर मग आता आदित्यला पारूच्या डोळ्याचं सत्य कधी समजणार हे पाहणं आता रंजक ठरणार आहे। तर तुम्ही पारू ही मालिका पाहता का आणि या मालिकेमध्ये आलेल्या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटते हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा।